अधिकारी आणि सन्माननीय महापौर आयुक्त साहेब यांची संयुक्त मिटिंग घेऊन तिथे जो विकास करणार आहे तिकडे स्थानिकांना आपण विश्वासाने एक मिटिंग घ्यावी। पण त्या संदर्भात सदर अधिकारी यांनी काही मिटिंग न घेता परत हा विषय आपल्या महासभेमध्ये आणला आहे। त्या संदर्भात माझं परत विनंती आहे की या महासभेमध्ये ही स्थगित ठेवून आपण स्थानिकांना विश्वासात घेऊन आपल्या माध्यमातून एक त्यांची सभा घेऊन त्यांना विश्वासात घेऊन सांगावं की तिथे विकास आराखडा कसा होणार आहे। कारण बुलेट ट्रेनने जो विकास आराखडा केलाय साहेब, तिकडच्या पावसाळ्यात गेल्या वर्षी काय त्रास झाला या सन्माननीय अधिकाऱ्यांना माहिती आहे। मी एक तुम्हाला एक विषय मांडला होता, तो विषय चर्चेमध्ये घेतला नाही की वेळ निघून गेला। पण मी आपले कर्मचारी असेल तर मी आयुक्तांना आणि महापौर साहेबांना फोटो दाखवतो की त्याची परिस्थिती बघा तिथे काय, एक 5-5, 6-6 हजार घरं तिथे पाण्यामध्ये डुबले 2-3 वर्षापासून। आणि सन्माननीय अधिकाऱ्यांना मी सांगतोय की त्यांच्यावरती कधी कारवाई करा, कारण एक घराचं कमीत कमी लाख 1.5 लाख नुकसान होते आणि 10-10, 5-5 फूट भरणी केले आणि ती घरं खाली गेलेत। आपली पाण्याची गटराची लाईनी हे त्यांनी बंद करून टाकले साहेब। आणि ते फोटो बघा तुम्ही, परिस्थिती काय। आराखडा विकास व्हावा यासाठी विरोध नाही माझा, पण तिकडच्या स्थानिकांना आपण विश्वासात घ्यावं ही आपल्याला विनंती आहे साहेब। उद्या टीम लावता येईल मीटिंग चालेल, आम्ही तिकडे स्थानिकांना विचारतो आणि तुम्हाला साहेब उद्या आपण त्यांच्याशी चर्चा करू, हा विषय स्थगित ठेवू, बरोबर आहे। पण येत्या लगेच आपण विशेष सभा लावून हा विषय घेऊ का, हा नॅशनल लेवलचा विषय आहे, बुलेट ट्रेनचा विषय आहे, बरोबर आहे। आपल्याला तो विषय चांगल्यासाठी केलेला आहे। त्याच्यात काही शंका कुशंका असतील आपण तो विचारून घेऊ त्याच्यामध्ये। साहेब स्थानिकांचा विषय झाला, पण एक मी तुम्हाला फोटो दाखवले सन्माननीय आयुक्त साहेब आणि महापौर आपण बघावा। जो बुलेट ट्रेनचा जो विषय आहे ते जे अधिकारी आहेत वरिष्ठ पातळीवरचे आयुक्त साहेब आणि जॉईंट मिटिंग घेऊन त्याच्यात आपल्याला देखील आयुक्त साहेब स्वतः पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये व्हिजिट आयुक्त साहेबांनी स्वतः तिकडे व्हिजिट करावे अधिकाऱ्यांसकट। त्यांना पण कल्पना आहे पावसाळ्याच्या आत त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मार्ग काढू। विषय असा आहे साहेब, विषय असा आहे की आपण मध्ये डीएफसीचा पण आपण सर्व्हे केलेला, तर आपण विनंती आहे की आपण आणि अधिकारी आणि आयुक्त साहेब सविस्तर जागेवर जाऊन वस्तुस्थिती बघू साहेब। जागेवर वस्तू माहिती आपण गेलेलो आपल्याला पण माहिती आहे, संबंधित अधिकाऱ्यांना बोलून त्याच्यामध्ये आपण साईट व्हिजिट। धन्यवाद साहेब, धन्यवाद।